लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे, कारण अपात्र बहिणींमध्ये तुमचाही नंबर लागू शकतो। महायुती सरकारने टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचं टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली। सत्तेवर येताच सरकारने 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ते कमी केलेले आहेत। त्यामुळे सरकारने महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचवलेले आहेत। 2 महिन्यांमध्ये 9 लाख लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे। जानेवारीमध्ये 5 लाख महिला अपात्र आहेत। फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला अपात्र ठरल्या। 50 लाख महिला अपात्र होण्याची ही शक्यता आहे। दरमहा 135 कोटी रुपये यामुळे वाचणार आहेत। वर्षाला 1620 कोटी रुपयांची बचत होईल। तर सरकारला ईव्हीएमचा घोळ करायचा होता, म्हणूनच लाडकी बहीण योजना आणली गेली, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे इतर योजनेसाठी पैसेच नाहीत, आता 9 लाख लाडकी बहीण योजनेतून काढल्या गेलेल्या आहेत, असाही दावा प्रणिती शिंदेंनी केला आहे। महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे। लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं। त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, पीएम किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत। लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं, ऍक्च्युली त्यांना ईव्हीएमच करायचं होतं, पण ईव्हीएम वरच कसं, म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो। ऍक्च्युली ते ईव्हीएम मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। नाशिक जिल्हा न्यायालय रुग्णालयातील परिचारिकांनी सुरक्षा त्यांची वाऱ्यावर आल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे। 2 गटात झालेल्या हाणामारीतील जखमींची पुन्हा जिल्हा रुग्णालयातल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये हाणामारी झाली। या आरोपींनी एकमेकांवर खुर्च्या आणि स्टूल्स फेकून मारलेत। अचानक झालेल्या हाणामारीमुळे रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि परिचारिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। कोल्हापुरातील रेंदाळमध्ये सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना बेदम चोप देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांकडून बँकेच्या वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली। वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम चोप देतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। मुंबईमध्ये चक्क सापामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं। विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्गावर एक बाईक स्वार भरधाव वेगात जात होता, मात्र त्याच वेळी त्याला बाईकमध्ये काहीतरी वळवळत असल्याचं जाणवलं। त्यानं बाईक हायवेवर थांबवली तेव्हा हिरव्या रंगाचा 2.5 फुटांचा साप त्या बाईकमध्ये दिसला। उल्हासनगरात खड्ड्यांमुळे एका तरुण डॉक्टरचा बळी गेला आहे। 28 वर्षांचे डॉक्टर हनुमंत डोईफोडे बाईकवरून जात होते आणि त्यावेळेस रस्त्यातील खड्ड्यामुळे त्यांची गाडी स्लिप झाली आणि त्यांचा अपघात झाला। त्यांना कल्याणच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, खरं मात्र अतिरक्तस्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे। पुण्यात बाणेर रोडवर माऊली पेट्रोल पंपावर फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे। जुन्या वादातून 2 गटात वाद झाल्यानं एक युवक गंभीर जखमी झाला आहे। ही फ्रीस्टाईल हाणामारी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। अकोल्यात एका मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या चिंतेचा विषय बनलेली असतानाच आता अकोल्यात प्रमुख रस्त्यावर शेतमजुरांचा हा जीवघेणा प्रवास सर्रास सुरू आहे। उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावरील कारवाईला विरोध करताना महिला आक्रमक झाल्या आहेत। एक महिला थेट जेसीबीमध्ये बसली तर दुसरीनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं। विरोध असतानाही पोलीस बंदोबस्तात महापालिकेनं तोडक कारवाई पूर्ण केलेली आहे।
कल्याण डोंबिवली महापालिकेनं बेकायदा बांधकामं रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. मांडा टिटवाळ्यामध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई न केल्यामुळे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडेंना निलंबित करण्यात आलं. डोंबिवलीतील 65 इमारतींप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलंय. राज्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे माठाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. त्यामुळे कुंभारवाडीमध्ये माठ रांजण तयार करण्याची लगबग सुरू आहे. लहान माठ 100 ते 250 रुपये तर मोठे रांजण जे आहे ते 500 रुपयांपर्यंत विक्री होती आहे. वाशिम शहरातील अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी चक्क लाल मातीचा वापर करण्यात आला आणि यामुळे रस्त्यावरची धूळ उडत असून नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. बातमी अकोल्यामधून आहे. सर्वांना टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाचा दुःखद सिक्वेल वाटावा असाच काहीसा प्रकार अकोल्यामध्ये समोर आलाय. घरात शौचालय नाहीये, शौचालयाला उघड्यावर जावं लागतं म्हणून पत्नीनं थेट माहेर गाठलं. अकोल्यातल्या दिग्रस येथील हा सगळा प्रकार आहे. विशेष म्हणजे घरात शौचालय बांधलं जात नाही तोपर्यंत परत सासरी येणार नाही अशी अटच या बायकोनं आपल्या नवऱ्याला घातली आहे. अकोल्यातील हा सगळा प्रकार जो आहे तो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. मोठ्या गळ्याच्या नावानं गेला आमचं संडास, आता ते यूज करणार आहेत. मग ते विशाखाले आमच्या म्हणजे माझी पत्नी जी आहे तिला थोडीशी तकलीफ होऊन राहिली. मग आता हे टिनाचं काढलेलं आहे आम्ही थोडंसं बाथरूमसाठी, पण संडाससाठी बाहेर जावं लागलं. तर जत्रीच्या आंधी दौंडी झाली की बा जो बाहेर पकडल्यात जाईन त्याला 1000 रुपये दंड. मग आता बायको घाबरली, बायको आहे भेकाडी, 10वी पास आहे वा, एवढी काही शिकेल नाही. मग ते थेट लगे तिनं गुंडावलं तिचं आणि मग लगे तिच्या माहेरी निघून गेली. पाहूया आता 36 जिल्हे 36 रिपोर्टर. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये आता सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र डेस्क असणार आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असल्यामुळे जलद तपासासाठी 16 पोलीस ठाण्यांमध्ये अशा तक्रारींसाठी स्वतंत्र डेस्क सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवारांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. कुंभमेळ्यामध्ये जे श्रद्धाळू पोहोचू शकले नाहीत अशांकरिता भंडाऱ्यातलंच पवित्र स्नानाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रयागराज त्रिवेणी संगमावरील अमृतजल टँकर जो आहे तो आज रात्रीपर्यंत भंडाऱ्यामध्ये पोहोचणार आहे. भंडाऱ्यातील खाम तलाव परिसरामध्ये भाविकांना पवित्र स्नान करता येणार. यवतमाळमधल्या पांढरकवडामध्ये टिपेश्वर अभयारण्यातील अखेर पीसी वाघिणीच्या गळ्यातील फास काढण्यात वनविभागाला यश आलेलं आहे. 24 दिवसांपासून वनविभाग वाघिणीचा शोध मोहीम करून होता. 24 दिवसांनंतर वाघिणीला डॉट करून तिच्या गळ्यातला फास काढून उपचार करण्यात आलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शहादामध्ये भटक्या कुत्र्यांनी 9 वर्षीय मुलीवर हल्ला केला. यामध्ये ही मुलगी गंभीर जखमी झालेली आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे. मलकापूरच्या मातोश्री जिनिंग प्रेसिंगला आग लागली होती. आगीमध्ये कापसाच्या 6 ते 7 गंजांना आग लागल्यामुळे 1 ते 1.5 कोटींचं नुकसान झालं. फॅक्टरीमध्ये आग कशामुळे लागली याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या तुमसर इथं घडली आहे. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराचं रुपडं आता पालटू लागलेलं आहे. मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम हे प्रगतीपथावर असतानाच आता विठुरायाच्या मंदिराचा लाकडी दरवाजा चांदीनं मढवण्यात आला आहे आणि यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराची शोभा आणखीन वाढलेली आहे. दरवाजा मढवण्यासाठी म्हणून नांदेड येथील विठ्ठल भक्त अर्गुलवार परिवारानं त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले. माननीय विखे पाटीलजी सुद्धा माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकास कामाबद्दल खूप वेळ चर्चा केली. मी त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या 14ही समस्याची बैठक माझ्या दालनात लावणार आहे. केव्हा ही भेट झाली, किती वाजता झाली? कारण वेगवेगळे तर्क वितर्क, रात्री उशिरा पण भेट झाली असं म्हटलं जात आहे. काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते. ते अधिकृत माझा वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती. कुठलीही राजकीय चर्चा सुरू झाली नाही. केवळ विकासाची चर्चा झाली. जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे ते महत्वाचे होते. मी ते मार्गी लावणार आहे. वानखेडे साहेब, आपला इतका राजकीय अनुभव आहे, आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं काय भविष्य आहे असं वाटतं? नाही, त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा भी नहीं है. सर, इन दिनों बताइए, जयंत पाटिल के साथ आपकी मुलाकात हुई है, कल रात को लंबी बातचीत हुई ऐसी भी बताया जा रहा है. देखिए, जयंतराव पाटिल जी जो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी के पार्टी के अध्यक्ष है, वो कल रात को 8:30-9 बजे मेरा समय लेकर आए थे. माननीय विखे पाटिल जी मैं साथ में हमने बैठकर जो उनके विधानसभा में और उनके जिले में, सांगली जिले में 14-15 समस्या है जिसमें कुछ शासकीय बैठक की जरूरत है, कुछ डेवलपमेंट के वर्क से जो मेरे रेवेन्यू डिपार्टमेंट के अंडर आते हैं, तो मुझे लगता है कि वो सारे काम मैंने कहा है उनको कि अधिवेशन में पूरा करेंगे और पूरी विकास के काम पे चर्चा हुई. कोई भी पॉलिटिकल चर्चा नहीं हुई. पुण्यातील खेडमध्ये एका अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाचे काही अधिकारी पार्टी करतानाचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. यावर महसूल विभाग काही कारवाई करणार का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. मला काल रात्री समजलं, आज सकाळी मी ते बघितलं आहे. आमचे काही महसुली उपजिल्हाधिकारी, काही तहसीलदार त्या पार्टीमध्ये होते. तो रिपोर्ट अनधिकृत आहे असा प्राथमिक अहवाल आहे. जिल्हाधिकाऱ्याला मी संपूर्ण माहिती मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई. तर बावनकुळे जयंत पाटलांसोबत झालेल्या भेटीसंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देत होते. आणि आता पाहूया 36 जिल्हे 36 रिपोर्टर. बुलढाण्यातील खामगावमध्ये दुचाकीतील पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बाळापुरे फैलामध्ये उभ्या असलेल्या दुचाकीतील पेट्रोल चोरतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी तसंच या चोरट्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळेस केलेली आहे. पुणे विमानतळावर हवालाचे 4,100,000 अमेरिकन डॉलर पकडले आहेत. 17 देशांच्या विदेशी चलनासह दोघांना कस्टमनं ताब्यात घेतलेलं आहे. आरोपीच्या मुंबईतील घरावर छापा टाकून 17 देशांचं चलन इथं पोलिसांनी जप्त केलेलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात 15 ते 20 वेळा आरोपीनं दुबईला 20 लाख अमेरिकन डॉलर्स दुबईला हवालामार्फत पाठवल्याचंही समोर आलेलं आहे. नांदेड शहरातील शाहिदपुरा या परिसरात झालेल्या गोळीबारा प्रकरणातील 2 आरोपींना महाराष्ट्र एटीएसच्या पथकानं पंजाबमधून अटक केली. त्यांच्या विरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माजी नगरसेवक महेश गायकवाड हल्ला प्रकरणात एक ट्विस्ट आलाय. गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चिट मिळाली. मात्र अद्याप वैभव गायकवाड फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. वैभव गायकवाड यानं महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर जो गोळीबार झाला होता त्यामधला तो आरोपी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मैत्रीच्या नावाला काळीमा फासणारी घटना विरारमध्ये घडली. तुरुंगात असलेल्या मित्राच्या मुलीसह तिच्या 2 मैत्रिणींवर बलात्कार करण्यात आलेला आहे.
तिन्ही मुली या अल्पवयीन होत्या. आरोपीला विरार पोलिसांनी गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. अधिक चौकशी सुरू आहे. गोव्यामध्ये बनावट दारू विक्रीसाठी आणणाऱ्या सिमेंट मिक्सरसह 66,39,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ठाणे शुल्क विभागाच्या भरारी पथकानं केलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% आता वाढ करण्यात आलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आता 50%वरून 53% इतकी वाढ झालेली आहे. याबाबत राज्य सरकारनं परिपत्रक काढलंय. विशेष म्हणजे जुलै 2024 पासून ते लागू करण्यात येणार आहे. जुलै 2024 पासून ते जानेवारी 2025 पर्यंतचा वाढीव महागाई भत्ता हा एरियसच्या रूपात देण्यात येणार आहे, असंही पत्रकात म्हटलं गेलं आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. धनंजय देशमुखांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिलेला आहे. संतोष देशमुखांच्या आईची तसंच मुलगी वैभवीची आरोग्य तपासणी करण्यात आली. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण झाले आहेत. धनंजय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन केला. मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुप्रिया सुळेंनी हा फोन केला. तुमची आणि आईच्या प्रकृतीची काळजी घ्या, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. संदीप क्षीरसागर यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेस त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक का होत नाही असा सवाल विचारला आहे. मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाला वारकरी संप्रदायानं पाठिंबा दिलेला आहे. वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिलेला आहे आणि अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभाग घेतला. तर मस्साजोग इथं सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगेंनीही भेट दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं, असं म्हणत जरांगेंनी शिंदेंचं कौतुक केलंय. शिर्डी बस स्थानकात एक महिला आपल्या लहान मुलीला साखळ दंडानं बांधून भंगार गोळा करण्यासाठी जात असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. ही भंगार गोळा करणारी महिला उच्च शिक्षित आहे. संतोषी ढाकणे असं या महिलेचं नाव असून तिचं MSW शिक्षण पूर्ण झालंय. मात्र पुण्यातील नोकरी गेल्यामुळे संतोषीला बेरोजगारीचा सामना करावा लागला. त्यानंतर पैसे संपल्यामुळे नवऱ्यानंही संतोषीला एकटं सोडून दुसरं लग्न केलं. त्यामुळे मुलांच्या संगोपनासाठी तिच्यावर भंगार गोळा करण्याची वेळ आलेली आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी समोर येते. पुण्यावर जीवन जगतो. बाहेर आम्ही एका ठिकाणी बाहेर दिवसभर शिर्डीमध्ये बाहेर राहतो. शिर्डीमध्ये आम्हाला 18-19 महिने झालेत आतापर्यंत आल्यापासून. दिवसभर आम्ही बाहेर थांबतो आणि रात्री एक संरक्षण म्हणून माझी मजबुरी आहे. बस स्टँडला रात्री आम्ही झोपायला येतो.